हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर। आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016ची क्वेश्चन पेपर बघणार आहोत। मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014 पासूनच्या 2023 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत। तर त्यापैकी आपली 2014 आणि 15चे लेक्चर झालेले आहे, तर ते तुम्ही बघितलेले नसेल तर ते बघून घ्या। आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे आणि कोणत्या टॉपिकवर भर दिलेला आहे, तर हे तुमचं या लेक्चर सिरीजमधून नक्कीच कव्हर होईल। मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा हिस्ट्रीचे क्वेश्चन बघूया। तर टिंबटिंब मात्र अश्वयुगानंतर लगेचच लोहयुगाची सुरुवात झाली आणि मध्यंतरीच्या काळातील ताम्रयुगाच्या खुणाही सापडत नाही। तर ऑप्शन आहे उत्तर भारतामध्ये, पश्चिम भारतामध्ये, दक्षिण भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये। तर याचे योग्य उत्तर काय आहे? दक्षिण भारतामध्ये। ऑप्शन 3 याचं योग्य उत्तर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, 2 कोरड्या रोट्या, 1 पेलाभर पाणी आणि प्रत्येक संपादकीयाबद्दल 10 वर्ष सक्त मजुरी या पगारावर कोणत्या वृत्तपत्रकाने संपादक पदाची जाहिरात दिली होती? तर ऑप्शन आहे केसरी, स्वराज्य, वंदे मातरम आणि चौथं काळ। तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन सेकंड, स्वराज्य। तर या वृत्तपत्राने 2 कोरड्या रोट्या आणि 1 पेलाभर पाणी आणि प्रत्येक संपादकीयाबद्दल 10 वर्ष सक्त मजुरी या पगारावर जाहिरात दिलेली होती। नेक्स्ट क्वेश्चन, मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना जशी गरुडाला पंख आणि वाघाला नख असे वर्णन कोणत्या कवीने केले? तर ऑप्शन आहे अमर शेख, अण्णाभाऊ साठे, प्र के अत्रे आणि द.ना गवाणकर। तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर सेकंड ऑप्शन, अण्णाभाऊ साठे। तर अण्णाभाऊ साठे यांनी मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना कसे केले होते? तर जशी गरुडाला पंख आणि वाघाला नख असे कवितेतून वर्णन केले होते। नेक्स्ट क्वेश्चन, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा। तर अ, ब, क 3 विधान दिलेले आहे आपल्याला। अ काय आहे? यांना गंगाधर गाडगिळांसारखे अर्थशास्त्राचे विद्वान आधुनिक भारताचे शिल्पकार मानतात। ब, दादाभाई नौरोजी व न्यायमूर्ती रानडे यांचा आर्थिक राष्ट्रवादाचा पाया त्यांच्या विचारात आढळतो। आणि तिसरं, भारतीय जीवनात त्यांनी शेतीचे महत्त्व जाणले होते। तर पर्याय उत्तरे काय आहे? नानाशंकर शेठ, डॉक्टर भाऊ दाजी लाड, तिसरं भास्कर तळखरकर आणि चौथं दादोबा पांडुरंग तळखरकर। तेराचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन फर्स्ट, नानाशंकर शेठ यांच्याबद्दल हे विधाने आहे। तर नानाशंकर शेठ यांना आधुनिक भारताचे शिल्पकार पण मानतात आणि त्यांचे विचार कसे होते? तर ते आर्थिक राष्ट्रवादाचा पाया यांच्या विचारात आढळतो आणि भारतीय जीवनात त्यांनी शेतीचे महत्त्व पण जाणले होते। तर त्यांचं नाव लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन, खाली विवरणावरून व्यक्ती ओळखा। तर अ, ब, क 3 विधान दिलेले आहे। तर अ काय आहे? ते पक्के महाविदर्भवादी होते। दुसरं, महाविदर्भास उपप्रांताचा दर्जा द्यावा ही धनंजय रावांची कल्पनाही त्यांना मान्य नव्हती। आणि क, त्यांना महाविदर्भचे स्वतंत्र राज्य असावे असे सतत वाटे। तर ते कोण होते? तर पर्याय उत्तर काय दिलेले आपल्याला? बॅरिस्टर रामराव देशमुख, सेकंड ग त्र्यंबक माडखोलकर, तिसरं डॉक्टर मुकुंदराव जयकर आणि चौथं बापूजी अने। तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन फोर्थ, बापूजी अने हे याचं योग्य उत्तर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पुणे येथे टिंबटिंब उत्सव साजरा केल्यावर 10 दिवसातच पुण्याचे कलेक्टर सी रॅड व दुसऱ्या अधिकाऱ्याची सरकारी घरातून परत येताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। तर पर्याय उत्तरे काय आहे? शिवाजी, गणपती, दुर्गा आणि नवरात्री। तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन फर्स्ट, शिवाजी। तर पुणे येथे जेव्हा शिवाजी उत्सव साजरा केल्यावर 10 दिवसातच पुण्याचे कलेक्टर रॅड याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली होती। नेक्स्ट क्वेश्चन, तरुण बंगाली यंग इटलीशी परिचित होते। टिंबटिंब यांच्या भाषणातून यांचा यंग इटलीशी परिचित झाला होता। तर ऑप्शन आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी, रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद आणि राजाराम मोहन राय। तर याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? तर ऑप्शन फर्स्ट, सुरेंद्रनाथ बॅनर्जी। तर त्यांचा तरुण बंगाली यंग इटलीशी परिचित होते ते। नेक्स्ट क्वेश्चन, प्रशासकीय सेवांसाठी विद्यापीठाची पदवी ही आवश्यक बाब असू नये असे कोणत्या आयोगाने म्हटले आहे? तर ऑप्शन आहे डॉक्टर राधाकृष्ण आयोग, कोठारी आयोग, हंटर आयोग आणि वरीलपैकी एकही नाही। तर याचे योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? तर प्रशासकीय सेवांसाठी विद्यापीठाची पदवी ही आवश्यक बाब असू नये हे डॉक्टर राधाकृष्ण आयोग यांनी म्हटले होते। तर याचे उत्तर आहे ऑप्शन फर्स्ट। नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधाने वाचून उत्तराचा योग्य पर्याय निवडा। तर प्राचीन काळात भारतीयांनी ग्रीक नाण्याचे अनुकरण केले कारण अ काय दिले? भारतीय नाण्याचे वजन व आकार अनिश्चित असे। ब, ग्रीकांची नाणी आकर्षक होती। क, ग्रीकांची नाणी निश्चित वजनाची होती आणि ड, भारतीय नाणी अहत मुद्रा पद्धतीची असत। तर पर्याय उत्तरे काय दिले? अ आणि ब बरोबर असून क आणि ड चूक आहेत। अ आणि ब चूक असून क आणि ड बरोबर आहेत। तिसरं, चारही कारणे चुकीची आहेत आणि चौथं, चारही कारणे बरोबर आहेत। तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय आहे? तर प्राचीन काळात भारतीयांनी ग्रीक नाण्यांचे अनुकरण केले कारण भारतीय नाण्यांचे वजन व आकार अनिश्चित असे। तर हे विधान बरोबर आहे। सेकंड विधान काय आहे? ग्रीकांची नाणी आकर्षक होती। तर हे पण कारण बरोबर आहे।
त्यानंतर कविधान काय आहे, ग्रीकांची नाणी निश्चित वजनाची होती, तर हे पण कारण बरोबर आहे. आणि चौथं, भारतीय नाणी अहत मुद्रा पद्धतीची असत, तर हे पण कारण बरोबर आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो, तर ऑप्शन 4 हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? तर ऑप्शन आहे बॅरिस्टर जिना, दुसरं सर सय्यद अहमद, तिसरं मोहम्मद इक्बाल आणि चौथं रहमत खान. तर याचं योग्य उत्तर काय आहे, तर सर्वात प्रथम पाकिस्तान हा शब्द कोणी उच्चारला होता, तर तो रहमत खान यांनी वापरलेला होता. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन, ख्रिस्तपूर्व 323 मध्ये बॅबिलोन येथे अलेक्झांडरचा मृत्यू झाल्याची बातमी आली आणि टिंबटिंब यांनी लोकांना परकीय आक्रमणाविरुद्ध भडकवले. तर ऑप्शन आहे चंद्रगुप्त आणि चाणक्य, दुसरं अशोक आणि बिंदुसार, तिसरं चंद्रगुप्त बिंबिसार आणि चौथं अशोक राधागुप्त. तर याचे योग्य उत्तर काय आहे मित्रांनो, तर ख्रिस्तपूर्व 323 मध्ये बॅबिलोन येथे अलेक्झांडरचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती, तेव्हा चंद्रगुप्त आणि चाणक्य यांनी लोकांना परकीय आक्रमणाविरुद्ध भडकवलेले होते. तर याचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन 1. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील विधानात कोणाचे वर्णन केले आहे? तर वर्णन दिलेलं आहे आणि विचारले आहे कोणाचं आहे ते. मुळात तुर्कस्तानमधील एक गुलाम होता. त्याच्या लहानपणी एका व्यापाऱ्याने त्याला निशापूरला आणले. तिथे त्याला काझी फरुखुद्दीन अब्दुल आझीम कुफी यांनी विकत घेतले. काझीच्या मुलाने त्याला एका व्यापाऱ्याला विकले आणि व्यापाऱ्याने त्याला मोहम्मद घोरीला विकले. तर पर्याय उत्तर काय आहे, कुतुबुद्दीन ऐबक, दुसरं बलवन, तिसरं केतार-उद्दीन मोहम्मद, चौथं अल्तमश. तर याचं उत्तर काय आहे, तर याचं उत्तर आहे कुतुबुद्दीन ऐबक. तर ऑप्शन 1 याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, इंग्रजी शिक्षित बंगाली पहिल्या पिढीचा परवलीचा शब्द टिंबटिंब हा होता. तर ऑप्शन आहे राष्ट्रवाद, दुसरं बुद्धिप्रामाण्यवाद, तिसरं पाश्चात्तीकरण, चौथं वरीलपैकी एकही नाही. तर याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो, तर ऑप्शन 2 बुद्धिप्रामाण्यवाद. इंग्रजी शिक्षित बंगाली पहिल्या पिढीचा परवलीचा शब्द हा होता. नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या जुळवा. तर अ ब कडे दिले, तर अलावत, अब्दुल्ला खान, मीर जाफर आणि दौलतराव सिद्दिया. तर अलावत तर हा वैष्णव विषयांवरील पुष्कळशा गीतांचा लेखक होता. तर अची जोडी फर्स्टला लागेल. अब्दुल्ला खान तर याचं काय होतं, होळीचा सण साजरा करीत असे, तर ऑप्शन 2ला लागेल जोडी. मीर जाफर मृत्यूशयेवर असताना याने मुर्शिदाबाद जवळील कीर्तीश्वरीच्या मूर्तीवरील पाण्याचे काही थेंब प्यायले होते. आणि चौथं, तर याचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन 2. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा. तर अ काय आहे चाणक्य, ब विष्णुगुप्त, क रामगुप्त, ड कौटिल्य, ई विष्णू शर्मा आणि फ पक्षीन स्वामी. तर पर्याय उत्तर काय काय आहे, फक्त अ आणि ई, दुसरं फक्त ब क आणि फ, तिसरं ड आणि ई, चौथं फक्त क आणि ई. तर याचं योग्य उत्तर काय आहे, तर यापैकी बिजोड व्यक्ती कोण आहे, तर त्या फक्त आहे रामगुप्ता आणि विष्णू शर्मा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4. खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत, तर 2 विधाने दिली आहे. तर अ काय आहे, नजीकच्या काळातील संशोधन असे दर्शविते की भारतीय व आशियाई तबकांच्या अभिसरणामुळे भूखंड कवचाचे हिमालयीन प्रदेशामध्ये 500 किमीने संक्षेपण झालेले आहे. आणि ब हिंदू महासागराच्या सागरतळाचा महासागरी कटकापासून विस्तार झालेला दिसतो. तर पर्याय उत्तरे आहे अ आणि ब बरोबर, अ बरोबर आणि ब चूक, तिसरं अचूक आणि ब बरोबर आणि चौथं अ आणि ब चूक. तर याचे योग्य उत्तर आहे तर ऑप्शन 1. तर दोन्ही विधाने हे सत्य आहेत. तर ऑप्शन 1 हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील जलसिंचनासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत. तर 2 विधाने अ काय आहे, फिरोजशाह तुघलकने सुदर्शन सरोवर बांधली होती आणि ब पुण्यगुप्तने पश्चिम यमुना कालवा बांधला. तर पर्याय उत्तर आहे विधान अ, विधान ब, विधान क आणि अ आणि एकही विधान नाही. तर याचं योग्य उत्तर आहे तर दोन्ही विधान हे असत्य आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 एकही विधान नाही. नेक्स्ट क्वेश्चन, खालील 2 विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर 2 विधाने दिली आहे. तर हा प्रश्न सायन्सचा आहे. चुंबकीय अनुनाद प्रतिमा MRI शरीराच्या कोणत्याही भागाची छिद्र प्रतिमा निर्माण करते. आणि दुसरं काय आहे, CT स्कॅन क्ष किरण व MRI पेक्षा उच्च दर्जाचे आहे. तर पर्याय उत्तर काय आहे, फक्त अ, फक्त ब, दोन्ही अ आणि ब आणि चौथं दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो, तर याचं योग्य उत्तर आहे फक्त अ. चुंबकीय अनुनाद प्रतिमा MRI शरीराच्या कोणत्याही भागाची छेदप्रतिमा निर्माण करते. परंतु ब विधान काय दिले त्यांनी, CT स्कॅन क्ष किरण व MRI पेक्षा उच्च दर्जाचे असते. तर हे विधान हे चुकीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तर हा जिओग्राफीचा प्रश्न आहे. खालील वाक्य वाचा आणि दिलेल्यापैकी योग्य पर्याय निवडा. तर 4 विधान दिली आहे. तर अ काय आहे, एल निनो म्हणजे फक्त उष्ण विषुववृत्तीय प्रवाहाचा विस्तार होय. ब एल निनो म्हणजे बालख्रिस्त होय. आणि क एल निनो म्हणजे डिसेंबरमध्ये नाताळच्या आणि ख्रिसमसच्या काळात दिसणारा प्रवाह होय. आणि ड एल निनो भारतामध्ये दीर्घकाळासाठीच्या मान्सून पर्जन्याच्या अंदाजासाठी
वापरण्यात आलेला जातो. तर पर्याय उत्तर काय आहे? विधान क हे असत्य आहे, विधाने ब आणि क हे असत्य आहेत, विधान ड हे असत्य आहे आणि सर्व विधाने बरोबर आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4, सर्व विधाने हे योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील शिखरे उंचीच्या उतरत्या क्रमाने लावा. तर अ काय आहे? नंदादेवी, ब कांचनगंगा, क गंगोत्री, ड बद्रीनाथ, ई नंगा पर्वत. तर पर्याय उत्तरे आहे ब अ ई क ड, दुसरं ब ई अ क ड, तिसरं ब ई अ ड क, चौथं अ ब ई ड क. तर मित्रांनो, याचा उतरत्या क्रम कसा आहे? तर 1 नंबरला कांचनगंगा आहे, 2 नंबरला नंगा पर्वत, 3 नंबरला नंदादेवी, 4 नंबरला गंगोत्री आणि 5 नंबरला बद्रीनाथ. तर याचे उत्तर ऑप्शन सेकंड आहे.